त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन काळाबाजार प्रकरणात 5 आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय। नाशिक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय पाहायला मिळतोय। व्हीआयपी दर्शनासाठी पैसे उकळल्याचा आरोप असून प्रकरण गंभीर असल्यानं आता जामीन नाकारल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात मनपाच्या सभेत बनावट जन्म प्रमाणपत्र हे प्रकरण उघड झाले। जन्म दाखला एकाच क्यूआर मध्ये नाव दुसऱ्याचं असल्याचं देखील समोर आल्याची माहिती। भाजपचे नगरसेवक राज गौरव वानखेडे यांनी ही पोलखोल केली आहे। तर बनावट जन्म प्रमाणपत्र रॅकेटवर गुन्हा दाखल होऊन कारवाईची मागणी जोर धरू लागली। एका जन्म प्रमाणपत्रावर नाव एका व्यक्तीचं आणि क्यूआर मध्ये नाव दुसऱ्या व्यक्तीचं असल्याचं समोर आलंय। पायधुनीतील एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात मृत्यू कशामुळे झाला याचं गूढ अजूनही कायम आहे। उपचारादरम्यान डोकाडिया कुटुंबियांची प्रकृती बरी झाली होती। पोलिसांशी बोलताना अब्दुल्ला डोकाडिया उठूनही बसले होते। डोकाडिया कुटुंबियांनी पोलीस आणि डॉक्टरांशी संवाद देखील साधला होता। मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली आणि मृत्यू झाला। सुधारत असलेली प्रकृती अचानक बिघडून मृत्यू कसा झाला असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। एक महत्त्वाची बातमी समोर येते। व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम 3 दिवसीय भारत दौऱ्यावर असतील। आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये मोदींची ते भेट घेणार आहेत। भेटीदरम्यान दोनही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार असून 5 ते 7 मे या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर ते येणार असल्याची माहिती आहे। इराणचा यूएईवर क्षेपणास्त्रांनी ड्रोन हल्लाय। फुजेरामध्ये 3 भारतीय नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे। अबुधाबीमधील भारतीय दूतावासानं ही माहिती दिली आहे। पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्ध भडकलं असून इराणनं यूएईवर क्षेपणास्त्र डागली असून ड्रोन हल्लाही केलाय। 4 मेच्या सायंकाळी इराणनं यूएईला लक्ष्य केलंय। इराणकडून क्षेपणास्त्रांनी ड्रोन हल्ला चढवण्यात आल्याचं यूएईच्या यंत्रणेनं सांगितले। तर इराणच्या ड्रोन हल्ल्यात 3 भारतीय नागरिक जखमी झालेत। अबुधाबीमधील भारतीय दूतावासानं एक्सवर या संदर्भात माहिती दिली आहे। फुजेरामध्ये झालेल्या हल्ल्यात 3 भारतीय नागरिक जखमी झाले असून भारतीय नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवणं आणि त्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही स्थानिक यंत्रणेच्या संपर्कात आहोत, अशी माहिती दूतावासानं पोस्टद्वारे दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।